दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी सोलापूर येथील रहिवासी आहे. सोलापूर म्हटल्यानंतर प्रत्येकाला लगेच अक्कलकोट आठवतं. तसंच आमचं देखील होतं. सोलापूर जवळ असल्यामुळे आमचं जे काही श्रद्धास्थान होतं ते महाराज होतं. महाराजांचीच आमच्या घरामध्ये उपासना केली जात होती. आम्ही जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून आमच्या घरामध्ये महाराजांचे आई वडील सेवा करत होते आणि नकळतपणे आम्हाला देखील महाराजांचा छंद कधी जडला हे आम्हालाही कळालं नाही. जसे जसे मोठे होत गेलो, जसे जसे संकट कोसळत गेले, तसे तसा महाराजांचा धावा केला आणि खरंच महाराजांनी प्रत्येक संकटातून आम्हाला अलगदपणे बाहेर काढलं. मी आज तुम्हाला माझ्यासोबत घडलेला खूप मोठा मला महाराजांनी दिलेला अनुभव सांगत आहे. स्वामी भक्तांनो, मी कामानिमित्त बसमध्ये गेलो होतो. मी बसचा प्रवास कधीच या आधी केलेला नव्हता, पण यामध्ये मला बसशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बसनीच जाणं भाग होतं. अगोदरच मला भीती वाटत होती, त्यामुळे मी महाराजांना जातानीच म्हटलं की स्वामी, माझ्यासोबत तुम्हीच चलावं, असं महाराजांना विनंती केली. त्यानंतर माझ्या पॉकेटमध्ये महाराजांचा कंटिन्यू एक फोटो असतो, तो फोटो सोबत मी घेतला. त्यानंतर जे काही सामान पाहिजे होतं ते सामान बॅगमध्ये भरलं आणि मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. माझा प्रवास सुरू झाला. माझं जे काम होतं ते काम मी माझं काम एकदम व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू झाला. येताना मला रात्र झाली होती. रात्र झाल्यामुळे मला खूप भीती वाटत होती आणि बसमध्ये खूप गर्दी देखील होती. बस पूर्ण भरलेली होती, बसायला देखील जागा नव्हती. आणि मग मी ड्रायव्हरच्या पुढे जी काही थोडीशी जागा होती, ड्रायव्हरच्या जवळच तिथे मी बसलो आणि आमची गाडी माळशेज घाटामध्ये सुरू झाली. तुम्हाला माहीतच आहे तो घाट कसा आहे, काय आहे ते. त्या घाटामध्ये गाडी सुरू झाली. मनात खूप भीती वाटत होती. मी फक्त महाराजांचा धावा करत होतो आणि खूप अंधार देखील पडलेला होता, त्यामुळे खूप भीती वाटत होती आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की अचानकपणे टर्निंग पॉईंटला ट्रक आम्हाला समोरून खूप वेगवान ट्रक आली आणि ती ट्रकला वाचवण्याच्या नादामध्ये ड्रायव्हरचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला आणि आमची बस खाली, जे काही कठडा असतं त्याच्या खाली जायला सुरुवात झाली. हे बघून सर्व प्रवासी खूप घाबरले, कारण बरेच प्रवासी झोपले देखील होते आणि बस अचानक हिला काय झालं हे बघून सर्वजण खूप आरडाओरडा करायला लागले. मी फक्त एकच शब्द उच्चारला, महाराज वाचवा, आम्हाला वाचवायला या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असा मोठा जयघोष मी करायला सुरुवात केली. आमची बस ही खाली गेली. अंधार खूप होता. आता काय करावं, आता मरण तर नक्कीच आहे हे आम्हाला माहीत होतं. खूप मी घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होतो आणि अचानकपणे बस थांबली. आमची बस थांबली हे बघून सर्वजण थोडा धीर आला की बस कुठेतरी लटकली. आम्हाला वाटलं की आता आपण कुठे आहे, अंधारामध्ये तर काही दिसत नव्हतं. त्यावेळेस मग येणारे जाणारे रस्त्याने जे लोक होते त्यांनी सर्व दृश्य बघितलं आणि ट्रक ड्रायव्हरनी देखील पोलिसांना कॉल केला. पोलिसांची गाडी आली, सर्व काही आले. ते बघत होते बॅटरी लावून की गाडी आहे म्हणून. सर्वांना कळालं की गाडी इथे आहे म्हणून, पण रात्र असल्यामुळे कोणीच काही करू शकत नव्हतं. आम्ही रात्रभर तिथेच बसून राहिलो. खूप भीती वाटत होती मनामध्ये. श्री स्वामी समर्थ हा जप चालू होता. मी सर्वांना एकच म्हटलं, आज आपला मृत्यू हा जवळ आलेला आहे, प्रत्येकाला माहीत आहे. आज प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ महाराजांना आळवणी करायची आहे, महाराजांना आपल्या मदतीसाठी बोलवायचं आहे. आपण आज स्वामींची ते सेवा करूया, असं मी एक म्हटलं. आज जे कोणी नास्तिक असतील त्यांनी देखील महाराजांचा जप करायचा आहे आणि त्यामध्ये बसमध्ये सर्वांनी खरंच तसंच केलं. सर्वजण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. आम्ही कशी तरी सकाळ केली. सकाळ झाली. झाल्यानंतर लगेच तिथे आम्हाला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू झाले. सर्वजण तिथे आले आणि आम्हाला दोऱ्या वगैरे सोडून एकेकाला तिथून बाहेर काढण्यात सुरुवात झाली. एक एक करून सर्व प्रवासी एक एक करून वरती यायला सुरुवात झाली आणि जेव्हा सर्व प्रवासी वरती आले त्यावेळेस मी खूप मोठा श्वास सोडला. आज माझ्या स्वामींमुळे आम्ही वाचलो आणि सर्वजण म्हटले, खरंच स्वामींनी आम्हाला वाचवलं आणि सर्वजण खूप
स्वामींचे आभार मानले. आणि त्यानंतर स्वामी भक्तांची बस आम्ही निघाल्यानंतर लगेचच ती बस थोड्याच वेळामध्ये खाली दरीमध्ये कोसळली आणि सर्वजण खूप आश्चर्यचकित झाले की एवढी माणसांनी भरलेली बस त्यावेळेस खाली गेली नाही, पण बस मोकळी झाली आणि लगेच खाली गेली. ही फक्त माझ्या स्वामींची किमया होती. हा माझ्या जीवनातील खूप मोठा स्वामींनी मला दिलेला पहिला अनुभव होता. त्यानंतर माझा स्वामींवरती खूप विश्वास जडला आणि मी आणखीन खऱ्या अर्थाने महाराजांचा झालो आणि महाराजांची सेवा करायला मी सुरुवात केली. आणि त्यावेळेस काय झालं की मला नोकरी देखील नव्हती, होती पण खूप कमी पैशाची नोकरी मला होती आणि मग त्याच्यावरतीच माझं सर्व काही चालू होतं. महाराजांचा जो काही प्रकट दिन आहे तो खूप उत्साहामध्ये साजरा करायचं आमच्या घरी होतं, पण ह्यावर्षी पैसे कमी असल्यामुळे होऊ शकत नाही. मी ठरवलं की आपण अक्कलकोटमध्ये थोडीफार जी काही आहे ती देणगी देऊया, घरी मोठा कार्यक्रम करायचा नाही. पण आईची खूप इच्छा होती की घरी कार्यक्रम करायचा म्हणून. तर आईला सर्व परिस्थिती सांगितली. आई म्हटली की महाराज त्यांना जर करून घ्यायचं असेल ते कशाही पद्धतीने करून घेतील, त्यांच्यावरती विश्वास ठेव. आईचा महाराजांवरती प्रचंड विश्वास. खरी भक्ती काय असते ना ही माझ्या आईकडून आम्ही शिकलो. कारण आई उठता बसता खाता पिता फक्त तिला स्वामी दिसायचे, बाकी कोणी दिसत नसायचं. कंटिन्यू तिच्या मुखामध्ये महाराजांचा जप चालू असायचा. जेवण करताना देखील तिच्या मनामध्ये महाराजांचा जप चालू असायचा. त्यावेळेस आम्हाला वाटायचं की आई तू एवढा जप कशी करू शकते. आई म्हणायची की मी करत नाही, महाराज माझ्याकडून करून घेतात, करता करविता ते आहे. आणि खरंच आई जसं बोलली तसंच झालं. अचानकपणे आमचे जे एका ठिकाणी पैसे होते, आम्हाला गॅरंटीसुद्धा नव्हती की ते पैसे आमचे पुन्हा येतील म्हणून, पण प्रकट दिनाच्या 2-3 दिवस अगोदर त्या व्यक्तीने स्वतःहून ते पैसे आम्हाला आणून दिले. आणि आई म्हटली बघा महाराजांचं निवेदन, महाराजांनी आपल्या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे, आता तुम्ही तयारीला लागा. आम्ही तयारीला लागलो. खूप छान प्रकारे प्रकट दिन घरी साजरा झाला. महाप्रसाद झाला. जवळपास 500 ते 600 लोक घरी येऊन जेवण करून गेले. खूप आनंद झाला आणि आईची खूप इच्छा होती की महाराजांनी कोणाच्या तरी रूपात येऊन ह्या पामराच्या घरचं थोडंसं अन्न ग्रहण करावं, असं आईची इच्छा होती. आम्ही ज्यांना ज्यांना बोलवलं ते प्रत्येकजण आलं, पण त्यामध्ये एक व्यक्ती अशी होती की त्यांना आम्ही कधी बघितलेलं नव्हतं आणि कधी म्हणजे त्यांना बोलवलेलं सुद्धा नव्हतं. आईनी नाही की मी नाही. आईला वाटलं मी बोलवलेलं आहे, मला वाटलं आईनी बोलवलेलं आहे, असं आम्हाला वाटलं. ती व्यक्ती खूप तेजस्वी होती, धिप्पाड होती, खूप मोठी, जवळपास 7 ते 8 फूट उंच होती. एवढा उंच माणूस आम्ही कधीच बघितला नाही. ते आले, पंतरवाळीमध्ये जेवण केलं. त्यानंतर पंतरवाळीतील एक घास कावळ्यांना टाकला, एक घास गाईला दिला आणि त्यानंतर पंतरवाळीवर काहीच ठेवलं नाही. त्यानंतर पंतरी स्वतःची उचलून ते घेऊन चालले. आम्ही म्हटलं बाबा ती पंतरवाळी इथे राहू द्या, तुम्ही जाते म्हटले. नाही मी घेऊन जातो असं म्हणले आणि ते निघून गेले. ते गेल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी जेव्हा सर्व काही झालं दुसऱ्या दिवशी, त्यावेळेस मी विचारलं की ते कोण होतं, कोण माझ्या ओळखीचे नव्हते. एकमेकाला विचारू लागलो. त्यावेळेस प्रत्येकजण म्हटला की आमच्या ओळखीचं नाही. मी तर सांगितलं नाही. त्यावेळेस आई म्हटली की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. प्रत्यक्षात ते महाराज होते. महाराज इथे येऊन प्रसाद घेऊन गेले. हे ऐकून आईच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं आणि आईला खूप बरं वाटलं की महाराजांनी तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता मी जो अनुभव सांगणार आहे तो ऐकून देखील तुमच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. कारण महाराजांनी अशी काही प्रचिती दिली, असा काही संकेत दिला, त्या संकेतातून माझ्या आईला कळालं की काय घडणार आहे. माझ्या आईने एक अगरबत्ती लावली. अगरबत्ती चालूच होती. ती खूप विझवण्याचा प्रयत्न करत होती, पण ती अगरबत्ती विझत नव्हती आणि तिचा जाळ हा खूप मोठा झाला. त्या जाळामध्ये जणू काय महाराज तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तिला ते कळालं नाही. अगरबत्ती विझतच नव्हती आणि ती मग खूप तिने विझवली सकाळी आणि त्यानंतर अगरबत्ती विझवली आणि ती गेली तिचं काम करायला. ती सुरुवात केली, देवपूजा वगैरे झाली, सुरुवात केली. आणि त्या दिवशी आईने नेमकी घरामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं होतं. गुरुचरित्र ग्रंथ घरामध्ये ठेवला आणि घरात मी माझ्या कामाला निघून गेलो. बाबा त्यांच्या कामाला गेले, बहीण देखील कॉलेजला गेली, भाऊ देखील शाळेत गेला. सर्वजण बाहेर गेले. फक्त आई एकटीच घरी होती. आईचं वाचन वगैरे झालं आणि त्या दिवशी कालभैरवनाथांची जयंती होती आणि प्रत्येक जयंतीला आई कालभैरव मंदिरामध्ये जात असायची. मग आईने पटपट सर्व काही वाचन वगैरे केलं. त्यानंतर
स्वामी भक्तांनो, काय झालं की आईने भरत भाकरीचा नैवेद्य बनवला, भरीत बनवलं, भाकरी बनवली, कांदा, लिंबू सर्व काही घेतलं कालभैरवनाथांसाठी. आणि ती धाव म्हणजे खूप गडबडीमध्ये घरातून पडली, कारण त्यावेळेस म्हणजे तिला पायी जायचं होतं. आमच्या घरापासून ऑटोला जाण्यासाठी जवळपास 15 ते 20 मिनिट चालत जावं लागतं, एवढं अंतर आहे. मग आई ती लगबगीने निघून गेली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, जेव्हा आईची पूजा वगैरे झाली, तिथून तिला खूप गर्दी असल्यामुळे खूप लेट झालं. संध्याकाळी ती जवळपास घरी आली. आम्ही सर्वजण येण्याच्या अगोदर फक्त आई 10 मिनिट घरी आली. आई घरी आली, घरात येऊन बघितलं तर घरामध्ये प्रचंड धूर झालेला होता. एवढा धूर कशाचा झाला म्हणून आईला खूप टेन्शन आलं, काळजी पडली की नेमकी काय झालं. आईने लगबगीने किचनमध्ये आली. आमचं जे किचनचा दरवाजा आहे, किचन आहे, तिथेच आमचं देवघर आहे. किचनमध्येच आम्ही देवघर ठेवलेलं आहे. तिथे आली. ते दृश्य बघून आईला काय करावं ते समजेना, कारण ते दृश्यच असं होतं. आईने लगबगीने बाबांना कॉल केला, बाबांना बोलून घेतला. तोपर्यंत आम्ही देखील घरी आलो. घरामध्ये एवढा धूर कशाचा झाला म्हणून आम्ही देखील खूप म्हणजे हैराण झालो की नेमकी काय झालं. येऊन बघितलं तर स्वामी भक्तांनो, आमच्या घरी महाराजांच्या पादुका होत्या. त्या पादुका पूर्णपणे जळाल्या होत्या. पादुका जळत आलेल्या होत्या. एवढ्या पादुका कशा जळाल्या, पादुकांवर आग कशी लागली हे कोणालाच काही कळायला मार्ग नव्हता. कारण आमचा जो दिवा होता, तो दिवा त्या पादुकांच्या जवळच ठेवलेला होता. तो दिवा कसा काय पलटी झाला काही एक माहीत नाही. तो दिवा पलटी झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, त्या दिवा पलटी झाल्यानंतर त्याची जी वात होती, ती वात पेटतच राहिलेली होती आणि ती पादुकांवरती पडली. तिथेच सर्व काही ग्रंथ ठेवलेले होते आणि विशेष म्हणजे तिथेच गुरुचरित्र ग्रंथ देखील होता, पण त्याला काहीच झालं नाही. आणि आमचा जो काही सिलेंडर आहे तो त्याच्या जवळच आहे आणि जे काही फ्रीज आहे, फ्रीज आणि सिलेंडर यांच्यामध्ये आमचं देवघर आहे, ते एकदम थोड्याशा अंतरावर होतं. तुम्हाला माहीत आहे, आता एकदा लाकूड पेटल्यानंतर ते किती जोरात पेटतं आणि ते म्हणजे महाराजांनी ते काही मोठं संकट होतं, ते सर्व काही त्यांच्यावरती घेतलेलं होतं. सकाळी जी काही अगरबत्तीमध्ये आग दिसत होती, ती आग हीच होती जणू काय, असं आईला वाटलं. आई खूप रडायला लागली की माझ्या स्वामींना खूप इजा झाली, स्वामींना खूप दुखत असेल, स्वामींची खूप आग होत असेल, स्वामींचे पाय भाजले, असं म्हणून आई खूप आक्रोश करू लागली, खूप रडू लागली. आम्ही तिला केलं की जाऊ दे आई, आपल्या आईने, महाराजांनी आपल्यावरचं संकट त्यांच्यावर घेतलं. आज किती मोठी अनहोनी होण्यापासून महाराजांनी आपल्याला वाचवलं आहे. जर काही झालं असतं तर आपला आज कुठलाच संसारामधलं कुठलीच वस्तू राहिली नसती ना. विशेष म्हणजे जीवितहानीसुद्धा झाली असती. घरामध्ये खालचे वरचे जे काही लोक राहतात त्यांना देखील आपल्यामुळे विजा झाली असतील, पण स्वामी होते, स्वामींचं अधिष्ठान होतं म्हणून स्वामींनी आपल्यावरचं हे संकट दूर केलं. त्यानंतर आईने त्या पादुकांना मलम लावला की महाराजांची आग होत असेल पायाची म्हणून आई खूप व्याकुळ होत होती आणि मलम लावला, मलम वगैरे लावला. पण आईला आम्ही समजून सांगितलं, आपण आता ह्या पादुका खंडित झाल्या, ह्या पादुकांचं विसर्जन करून आणि नवीन पादुका घेऊन येऊ. आई म्हटली नाही, ह्याच पादुकांची पूजा करायची, पादुका विसर्जन करायची नाही. हे प्रत्यक्षात माझी माऊली इथे आहे आणि मी त्यांना बरं करेन, असा आईचा खूप दृढ विश्वास होता की महाराजांचा पाय मी बरा करेन. पण जळालेलं आता कसं बरं होणार. आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मग ती रोज त्याला हळदीचं लेपण लावायची, त्यानंतर मलम लावायची, महाराज आग होती का असं विचारायची. तिची ती भक्ती बघून आम्ही देखील खूप म्हणजे खूप हैराण झालो होतो की आई नेमकी काय करावं. मग आमचे जे काही गुरु आहे, आम्ही त्यांना विचारलं की आई असं करते तर काय करावं, त्या खंडित झालेल्या पादुका घरात ठेवू की नाही. तर ते म्हटले, आईची भक्ती आहे, श्रद्धा आहे, तर तुम्ही नेऊ नका, पादुका राहू द्या. महाराज देखील त्यांच्यासोबत आहे. महाराजांना धांबिक भक्ती आवडत नाही, महाराजांना हाच भाव लागतो आणि तोच भाव तुमच्या आईमध्ये आहे, तर तुम्ही त्या पादुका विसर्जन करू नका, त्यांनी असं सांगितलं. मग आम्ही त्या पादुका विसर्जन केल्या नाही. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला विशेष वाटेल आणि म्हणजे त्या पादुका आज जर तुम्ही बघितल्या तर कोणीच म्हणणार नाही की ह्या पादुका जळाल्या होत्या म्हणून. ह्या पादुका जळालेल्या आहे असं कोणीच म्हणणार नाही, कारण त्या पादुका खरंच
त्याच्यावरती काहीच काळ्या कलरचं जळालेलं वगैरे काहीच राहिलं नाही. त्या पूर्णपणे प्लेन झाल्या. आईची जी काही श्रद्धा होती, भक्ती होती, ते महाराज जागवले आणि प्रत्यक्षात महाराज त्या पादुकामध्ये आले आहेत असा भास होतो. तिथे खूप चंदनाचा सुगंध देखील येतो आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, ते आई जे काही हळदीचं लेपन करायची ना, ते लेपनाने ते खूप सुंदर असं झालेलं आहे. खरंच खूप श्रद्धाभावाने विश्वासाने जर महाराजांकडे काही मागितलं आणि महाराजांवरती जर प्रेम केलं ना, तर महाराज देखील आपल्यावर तेवढ्याच प्रकारे प्रेम करतात आणि आपल्याला देखील असा साक्षात्कार देतात. मी तुम्हाला त्याचे फोटो, जे काही पादुकांचे फोटो आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.